नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे आपले जीवयात्रा मराठी या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून या व्हिडिओमधून आमचे मित्र प्राध्यापक जाधव सर यांच्यासोबत फिजिक्स या विषयाचं मार्गदर्शन त्या ठिकाणी बघणार आहोत. आमच्या जाधव सरांना जवळजवळ 15 ते 16 वर्ष अध्यापनाचा अनुभव आहे. त्यांनी आमच्या कॉलेजमध्ये जॉईन होण्यापूर्वी आपल्या नाशिकमधील नामवंत क्लासेस या ठिकाणी सीईटीचं मार्गदर्शन केलं होतं. त्यांच्या मार्गदर्शनातून बऱ्याच मुलांना त्याचा फायदा झालेला आहे. तर आज आपण त्यांच्याकडून फिजिक्स या विषयीचा पेपर कसा लिहावा त्याबद्दल त्या ठिकाणी मार्गदर्शन बघणार आहोत आणि याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल. यासाठी विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आपल्या जीवयात्रा मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वप्रथम जाधव सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या जीवयात्रा मराठी या युट्यूब चॅनलमध्ये. सर, आज आपण आमच्या विद्यार्थ्यांना फिजिक्स या विषयी पेपर कसा लिहावा याबद्दल मार्गदर्शन करा. त्याचबरोबर प्रश्न कसे सोडावे, कुठल्या माध्यमातून सोडावा, तसेच प्रश्न कसे सोपे असतील, सोप्या करून सोडावे याबद्दल मार्गदर्शन करावं. फिजिक्स विषयाचा पेपर हा 70 मार्क्सचा असतो. यामध्ये ए, बी, सी आणि डी असे 4 सेक्शन असतात. बरोबर. तर पहिला सेक्शन हा मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा असतो. ज्या मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये साधारणतः 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात आणि 8 मार्क्सचे 1 लाईन आन्सर किंवा शॉर्ट आन्सर असं क्वेश्चन असतात. म्हणजे एका ओळीमध्ये उत्तर आपण लिहू शकतो. असे असतात. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स हे 10 असतात, ज्यामध्ये 2 न्यूमेरिकल्स असतात आणि 8 थेरॉटिकल असतात. बरोबर. त्यानंतर दुसरा ए सेक्शन मध्येच दुसरा क्वेश्चन म्हणजे 1 लाईन आन्सर किंवा शॉर्ट आन्सर क्वेश्चन असतो. तो लिहिताना तुम्हाला त्यामध्ये सुद्धा 8 क्वेश्चन्स असतात, जे कंपल्सरी असतात. ऑप्शन नसतो. त्यामध्ये 2 न्यूमेरिकल्स असतात आणि 6 हे थेरॉटिकल असतात. त्यानंतर सेक्शन बी मध्ये 16 मार्क्स हा सेक्शन असतो. सेक्शन बी मध्ये 8 क्वेश्चन्स असतात. हे पण शॉर्ट आन्सर असतात, ज्यामध्ये छोटे डेरिव्हेशन्स, त्यानंतर डेफिनेशन्स किंवा ज्याला आपण डिस्टिंग्विश म्हणतो, डिस्टिंग्विश बिटवीन काही थेरॉटिकल कन्सेप्ट आहे त्यावरती आधारित डिस्टिंग्विश पॉइंट असतात, जसं की सेंट्रिपेटल फोर्स, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, त्यानंतर वेव्हज, प्रोग्रेसिव्ह वेव्हज, अशा प्रकारचे क्वेश्चन असतात जे थेरॉटिकल असतात. आणि जे 2 मार्क्सला जे छोटे न्यूमेरिकल्स असतात ते ज्यामध्ये तुम्ही त्याचं मार्क डिस्ट्रीब्युशन हे फॉर्म्युला, गिवन थिंग्स फॉर्म्युला, त्यानंतर त्यावरती आधारित कॅल्क्युलेशन आणि रिझल्ट, त्यामध्ये अर्धा मार्क्सला युनिट्स असतं. युनिट सुद्धा देणं खूप महत्वाचं असतं, जेणेकरून तुम्हाला पूर्ण 2 मार्क्स मिळू शकतात. त्यानंतर हा झाला बी सेक्शन, जो 16 मार्क्सचा होता. पहिला जो सेक्शन होता तो 18 मार्क्सचा होता, ज्यामध्ये ऑप्शन नसतं, मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि 1 लाईन आन्सर. हे ए सेक्शन मध्ये झालं. बी सेक्शन मध्ये 16 मार्क्स शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स, ज्यामध्ये आपण बघितलं डेफिनेशन्स, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आणि न्यूमेरिकल्स. त्यानंतर सी जो सेक्शन आहे तो 24 मार्क्स आहे. त्यामध्ये 8 प्रश्न असतात आणि ज्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स मिळतात आणि त्यामध्ये सुद्धा थेरॉटिकल आणि न्यूमेरिकल असा 2 एकत्रित भाग असतो. जो 3 मार्क्सला एक क्वेश्चन असतो, सॉल्व एनी 8 असा क्वेश्चन असतो. जो 3 मार्क्सला एक प्रश्न, असे 24 मार्क्स होता. हा सी सेक्शन झाला. त्यामध्ये मोठे न्यूमेरिकल्स असतात 3 मार्क्ससाठी आणि 3 मार्क्ससाठीच जे डेरिव्हेशन्स किंवा एक्सप्रेशन किंवा इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. बरोबर. ज्यामध्ये प्रामुख्याने मोठ्या चॅप्टर्स मध्ये किंवा प्रत्येक चॅप्टरचा जो इक्वेशन डेरिव्हेशनचा भाग आहे हा साधारणतः विचारला जात असतो. ज्यामध्ये काही डेरिव्हेशन्स जे मोठे आहेत, जसं की व्हॉट इज बँकिंग ऑफ रोड, ऑप्टेन एन इक्वेशन फॉर द मॅक्झिमम स्पीड विथ विच ए व्हेइकल कॅन बी सेफली ड्रायव्हन अलॉंग ए बँक रोड, अशा प्रकारचे क्वेश्चन्स आहे जे 3 मार्क्सचे. किंवा ऑसिलेशन्स या चॅप्टर मधला obtain with graphical representation of SHM when particle starts from extreme position and mean position किंवा or mean position, असे 2 क्वेश्चन झाले. आणि अजून प्रश्नांचा विचार करायचा झालं, जे
इक्वेशन्स डेरिव्हेशन्स ते याचा भाग होऊ शकतात. बरोबर, बरोबर. 3 मार्क्सचे क्वेश्चन झाले. सेक्शन सी झाला हा Section C. 24 मार्क्स 24 मार्क्ससाठी. आणि सेक्शन डी मध्ये जे क्वेश्चन्स आहे हे यामध्ये 3 क्वेश्चन्स असतात जे 12 मार्क्स साठी. बरोबर. जे एका क्वेश्चनला 4 4 मार्क्स marks आहे असे असतात. 3 बरोबर. क्वेश्चन्स असतात. यामध्ये देखील तुम्हाला ऑप्शन असतात. 2 ऑप्शन असतात एक्स्ट्रा असतात म्हणजे तुम्ही त्यापैकी सॉल्व्ह करू Solve करू शकता. शकता. बरोबर. तर 3 क्वेश्चन्स त्यामध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचे. जो न्यूमेरिकल्स प्लस थेरॉटिकल असा क्वेश्चन्स याच्यामध्ये अंतर्भाव असतो. न्यूमेरिकल आणि थेरॉटिकल अगोदर थेरिट क्वेश्चन असतो आणि त्याला जोडून न्यूमेरिकल क्वेश्चन असतो. बरोबर. साधारणतः हा क्वेश्चन विचारताना एकाच चॅप्टर मधला थेरी आणि न्यूमेरिकल विचारण्याचा विचार करून प्रश्न विचारलेला असतो. बरोबर. तो सोडवताना तुम्ही एकच प्रश्न सोडू शकता म्हणजे थेरी आणि न्यूमेरिकल दोन्हीपैकी एक सोडू शकता. हो हो म्हणजे तुम्हाला दुसऱ्या प्रश्नाचा एक आणि असा करता येणार नाही पण 3 क्वेश्चन्स तुम्ही हे सोडवायचे असतात. कंपल्सरी सोडवायचे असतात. त्यावेळेस तुम्हाला 12 मार्क्सचा असा टोटल 70 मार्क्सचा क्वेश्चन पेपर बघितला आपण. तर मला एक सांगा सर, आपले जे बरेचसे विद्यार्थी, आता आपण दोघं पण अगदी ग्रामीण भागात काम करतोय, म्हणजे आपले विद्यार्थी जरा लाजरे बुजरे असतात किंवा इंग्रजीला फिजिक्सला घाबरतात. प्रत्यक्ष म्हणजे काय होतं, मुलं 10वी नंतर हे 11वी 12वीला इंग्रजी येतं आणि हे सगळे विषय इंग्लिशमध्ये आपले फिजिक्स, मॅथ, बायोलॉजी आणि केमिस्ट्री. मुलं घाबरतात का फिजिक्सच्या ज्या संकल्पना आहेत त्यांच्या क्लिअर नसतात आणि आपण प्रयत्न करतो, आपण सगळ्याला कष्ट केलेले असतात, विद्यार्थ्यांना शिकवलं असतं, परंतु विद्यार्थ्यांना दबाव न येणं किंवा विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स लूज न होणं यासाठी काय सल्ला द्याल विद्यार्थ्यांना? विद्यार्थ्यांना एक सल्ला असेल की जो थेरी भाग आहे त्या थेरी भागाला मार्क्स नसतात. बरोबर. जिथं तुम्हाला डेफिनेशन विचारलेली आहे त्या डेफिनेशन मधले मुख्य मुद्दे आले तर तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळू शकतात. आणि एक्सप्रेशन, डेरिव्हेशन किंवा इक्वेशन यामध्ये जो थेरॉटिकल भाग आहे हा जरी येत नसला तर ते जे डेरिव्हेशन मधले जे इक्वेशन्स आहे ते इक्वेशन्सला मार्क असतात, थेरॉटिकल भागला मार्क्स नसतात. हा जर विचार विद्यार्थ्याने केला किंवा डायग्रामचा क्वेश्चन्स असतो तर सपोज त्याला प्रश्न विचारलेला आहे ड्रॉ नीट लेबल डायग्राम ऑफ फेरी ब्लॅक बॉडी, तर तुम्हाला फक्त ती डायग्राम काढायची. अच्छा, म्हणजे डायग्राम काढल्यानंतर तो 2 मार्क्स मिळू शकतात. बरोबर. किंवा ड्रॉ नीट लेबल डायग्राम ऑफ एनर्जी ऑफ ए पार्टिकल इन SHM, हा तुम्हाला 2 मार्क्स पूर्ण डायग्रामला मिळू शकतात. त्यानंतर व्हॅन डी ग्राफ जनरेटर ही एक डायग्राम आहे, तिलाही पूर्ण मार्क मिळू शकतात. त्यानंतर समजा लॉजिक गेट्सचा क्वेश्चन आहे, 2 मार्क्सला विचारला जातो. अँड ऑर नॉट, नॅन्ड, एक्स ऑर, हे जे गेट्स आहे लॉजिक गेट्स आहे यामध्ये तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळू शकतात. म्हणजे पूर्ण थिअरीच लिहिली पाहिजे असं काही नाही. ज्या स्टेप्स आहे मॅथमॅटिकल स्टेप्स आहे, मॅथमॅटिकल स्टेप्सला मार्क्स असतात. जे थेरॉटिकल आहे लेटस कन्सिडर वगैरे वगैरे याला मार्क्स नसतात. तुम्हाला जे लिहायचं आहे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन त्याच स्टेप्सला मार्क्स असतात. म्हणजे विद्यार्थ्यांनी थेरॉटिकल कडे लक्ष न देता स्टेप बाय स्टेप कसं पेपर सॉल्व्ह करतोय याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बरोबर. तरच विद्यार्थ्यांना जो इसेन्शियल गोष्टी आहे ते लिहिल्यानंतर विद्यार्थ्यांना पैकीचे पैकी मार्क मिळू शकतात. आता न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना किंवा गणित जे विचारले जातात विद्यार्थ्यांना, बरोबर, तर त्या गणितामध्ये गिवन थिंग्स, त्यानंतर फॉर्म्युला जरी लिहिला तरी तुम्हाला हाफ मार्क्स मिळू शकतो. नक्कीच. त्यामध्ये तुम्ही युनिट कन्व्हर्जन केलंय, ते युनिट कन्व्हर्जन करून त्यामध्ये तुम्ही ज्या व्हॅल्यूज टाकलेल्या आहेत फॉर्म्युल्यामध्ये त्यालाही तुम्हाला एक अर्धा मार्क्स मिळून जातो. त्यानंतर जरी तुमचं कॅल्क्युलेशन चुकलंय आणि युनिट्स बरोबर आहे तरी तुम्हाला अर्धा मार्क्स मिळतो. म्हणजे साधारणतः 1.5 मार्क्स, जरी 2 मार्क्सला उदाहरण असेल त्यातला अर्धा मार्क्स तुमचा कॅल्क्युलेशन मध्ये चुकला, पण मग युनिट, फॉर्म्युला आणि ज्या किमती आहे किंवा व्हॅल्यूज आहे त्या तुम्ही त्यात पुट केल्या तुम्हाला 1.5 मार्क्स मिळू शकतो. निश्चितच. असा न्यूमेरिकलचा तो क्वेश्चन तुम्ही प्रत्येक न्यूमेरिकल क्वेश्चन तुम्ही अशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. बरोबर. म्हणजे बघा, सरांनी आपल्याला A, B, C आणि D म्हणजे असे 4 भागामध्ये क्वेश्चन पेपर डिवाइड केली. तर सरांनी अतिशय सुंदर A पासून तर D पर्यंत आपल्याला प्रश्नपत्रिका कशा प्रकारे
डिवाइड केली, कशा प्रकारे सॉल्व्ह करायची याबद्दल त्या ठिकाणी सांगितलंय. सर आणखी काही विद्यार्थ्यांना वेगळं काही सांगता येईल का तुम्हाला याच्या व्यतिरिक्त? मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स लिहिताना ते जे प्रश्न दिलेला आहे तो तर लिहाच, त्यासोबत ए असेल तर ए आणि सपोज मोमेंट ऑफ इनर्शिया असा ऑप्शन आहे, ए मोमेंट ऑफ इनर्शिया, तो जर बरोबर आहे तर ए मोमेंट ऑफ इनर्शिया असं पूर्ण लिहिलं पाहिजे. तुम्ही फक्त मोमेंट ऑफ इनर्शिया लिहिलं तरी तुम्हाला चूक दिलं जाणार, बरोबर. फक्त ए लिहिला तरी चूक दिली जाणार. त्यामुळे पूर्ण उत्तर लिहिण्याचा ए ऑप्शन विथ आन्सर असं जर लिहिलं तर तुम्हाला मार्क्स मिळू शकतात. निश्चितच मार्क्स. आणि जर तुम्ही लिहिलं नाही पूर्ण, ए जरी नाही लिहिला, फक्त मोमेंट ऑफ इनर्शिया लिहिलं तरी मार्क्स मिळणार नाही. म्हणजे ऑप्शन विथ आन्सर असं लिहिलं तरच तुम्हाला मार्क्स मिळू शकतात. म्हणजे थोडक्यात पूर्ण मार्क मिळवण्यासाठी आन्सर विथ ऑप्शन्स लिहिणं गरजेचं आहे, तरच विद्यार्थ्याला फिजिक्स मध्ये मार्क बरोबर पैकीच्या पैकी मिळू शकतात. आणि अजून एक सल्ला असा आहे की विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असं आहे की जर तुम्ही एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला डेफिनेशन विचारलेली, सपोज मॅग्नेटायझेशनाची डेफिनेशन लिहिली, नेट मॅग्नेटायझेशन पर युनिट व्हॉल्यूम असं जरी लिहिलं तरी तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळू शकतात. त्यातला जो महत्वाचा मुद्दा आहे नेट मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम किंवा मॅग्नेटिक मोमेंट अपॉन व्हॉल्यूम असं जरी लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स मिळू शकतात. म्हणजे पूर्णतः जशीच्या तशी व्याख्याच आली पाहिजे असा त्यात अर्थ अभिप्रेत नाही. बरोबर. म्हणजे तुम्ही तुमच्या शब्दात जरी प्रयत्न केले, जे मुख्य शब्द त्यात आहे ते जरी लिहिले तरी तुम्हाला मार्क्स मिळू शकतात. बरोबर बरोबर. म्हणजेच ज्या स्टेप्स आहे हो. फिजिक्स या विषयामध्ये मॅथ सारख्या स्टेप्स आहे, त्या जर फॉलो केल्या तर विद्यार्थ्यांना नक्कीच निश्चितच आपल्याला मार्क्स मिळू शकतात. अजून एक त्यामध्ये जर वन लाईन आन्सर आहे जे तुम्हाला 1 मार्क्स देत आहे, त्यात अर्धा देणं अपेक्षित नाहीच आहे, त्यामुळे तो पूर्ण मार्क्स मिळतो. त्यामुळे तिथं प्रयत्न करा, जे मुख्य शब्द आहे ते जरी लिहिले, डेफिनेशन असेल तर ते शब्द तिथे येणं अभिप्रेत आहे, तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळू शकतात. बरोबर बरोबर. आणि न्यूमेरिकल जर सॉल्व्ह करत असाल तर त्यामध्ये फॉर्म्युला आणि त्यात त्या व्हॅल्यूज पुट करा, युनिट असेल युनिट येत असेल युनिट लिहा, तुम्हाला मार्क्स मिळू शकता. जरी तुम्हाला अडचण वाटत असेल तर ते न्यूमेरिकल तुम्ही तुमच्या पद्धतीनं तसं लिहिलं तरी मार्क्स मिळू शकतात. बरोबर बरोबर. म्हणजे विद्यार्थ्यांनी जर या प्रकारे पेपर सोडवला तर निश्चितच विद्यार्थ्यांना चांगल्यापैकी मार्क्स मिळू शकतात. जरी नाही पैकीचे पैकी पडले, 70 पैकी 70 जरी नाही पडले, परंतु चांगल्यापैकी मार्क मिळू शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सरांनी आपल्या ग्रामीण भागातीलच नव्हे तर शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अतिशय छान प्रकारे या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. तर या विद्यार्थ्यांना फिजिक्स हा जो विषय आहे तर हा विषय सोपा कसा करायचा, सोपा त्या ठिकाणी त्याचा दृष्टिकोन कसा बदलायचा आणि सोपा करून सांगण्याचं काम या ठिकाणी आपल्या जाधव सरांनी केलेलं आहे. सर मला आणखी एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे, हा जो फिजिक्स विषय आहे तर मी बऱ्याच ठिकाणी वाचलंय आणि बघितलंय, ज्या गव्हर्नमेंट सर्व्हिसेस आहे यामध्ये नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, ज्या काही बऱ्याचशा गव्हर्नमेंट सर्व्हिसेस आहेत त्यासाठी पण खूप महत्वाचा विषय आहे, त्याबद्दल जरा सांगता का? बरोबर आहे. नेव्ही, NDA किंवा एअरफोर्स यामध्ये तुम्हाला प्रवेश मिळवायचा असेल किंवा त्या सर्व्हिसेस जॉईन करायच्या असतील तर फिजिक्स, गणित किंवा फिजिक्स, मॅथमॅटिक्स हे विषय असणं खूप महत्वाचं असतं. त्यातूनच तुम्ही पुढे जाऊ शकता. ज्यामध्ये आजच एक ऍड आलेली आहे फॉरेन्सिक सायन्सची, CID मध्ये पुणे येथे 16 पदांसाठी जाहिरात आलेली. त्यामध्ये आज बघितलं की केमिस्ट्री विषयासह भौतिकशास्त्र किंवा केमिस्ट्री विथ फिजिक्स असं असेल तर तुम्ही पात्र आहात, त्या सर्व्हिस त्या ऍप्लिकेशन साठी पात्र आहात असं आज मी जाहिरात बघितली. त्यामुळे फिजिक्स हा विषय महत्वाचा आहे. गणित आणि भौतिकशास्त्र हे जर विषय असतील तर तुम्ही निश्चितच चांगल्या करिअरसाठी भविष्यात चांगल्या संधी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील. बरोबर. तर अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला जाधव सरांनी केलेलं आहे. बघा त्यांचा अमूल्य वेळ त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिला आहे. निश्चितच आपल्या सर्व तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना HSC बोर्ड परीक्षेसाठी जो आपला फिजिक्स विषय आहे, अवघड विषय म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं, तो सोपा कसा करायचा हे आपल्या जाधव सरांनी सांगितलं आहे. तर या ठिकाणी त्यांनी तो त्यांचा अमूल्य वेळ आपल्याला दिलेला आहे. विद्यार्थ्यांना या फिजिक्स विषयाच्या पेपरसाठी आमच्या दोघांकडून खूप खूप शुभेच्छा. सर तुम्ही हा तुमचा अमूल्य वेळ आमच्या चॅनल दिला त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी या ठिकाणी आपला विषय समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व जीवा यात्रा मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद सर.